आणखी एक महत्त्वाची बातमी, राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळामध्ये आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत। राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि एकीकडे जरांगे यांचं आंदोलन सुरू असताना सरकारकडून देखील इथे शिष्टमंडळ पाठवलं जाणार असं म्हटलं जातं आणि या आंदोलनासंदर्भात विखे पाटील आता फडणवीसांशी चर्चा देखील करणार आहेत। विखे पाटील थोड्याच वेळामध्ये त्यासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। तर आम्ही मराठा विरोधी नाही अशी प्रतिक्रिया याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली होती आणि त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे। त्यामुळे आता फडणवीस नेमका पुढे काय आदेश देतात आणि शिष्टमंडळ जर जरांगेंची भेट घेत असेल तर समजूत काढण्यात यश येतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत, तसंच जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात सहानुभूतीने सरकार विचार करते असं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। तसंच हैदराबाद गॅझेट नुसार अद्यापही परवाने दिले जात आहेत असं देखील या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होतील, मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतील आणि त्यानंतर मराठा आरक्षण उपसमिती नेमका काय निर्णय घेतं किंवा कोणतं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटण्यासाठी जातं, या सगळ्यामध्ये कोण मध्यस्थी करणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।